ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्याकडे किती वस्तू आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या वस्तू तुमच्यावर किती नियंत्रण ठेवतात हे जास्त महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की आजची अर्थव्यवस्था ही तुमच्या समाधानावर नाही तर तुमच्या असमाधानावर चालत असते. तुम्ही जेवढे जास्त असमाधानी असाल तेवढी जास्त ही अर्थव्यवस्था व्यवस्थित चालू राहणार आहे. आजकालच्या जाहिराती सतत हीच गोष्ट सांगत असतात की तुम्ही अपूर्ण आहात, तुमच्याकडे काहीतरी कमी आहे. उदाहरणार्थात समजा मी बाजारामध्ये जाऊन एखादा मोबाईल घेऊन आलो. ओके, बाजारात जाऊन मी एक नवा कोरा मोबाईल घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच मला अशी जाहिरात दिसली की मी घेतलेल्या मोबाईलच्या सुद्धा वरचं व्हर्जन नुकतंच लॉन्च झालेलं आहे. त्या मोबाईलमध्ये काहीतरी नवीन फीचर्स देखील आहेत. ती जाहिरात जेव्हा माझ्यासमोर येते तेव्हा मला कुठेतरी असंच वाटतं की अरे, थोडे दिवस थांबलो असतो तर नवीन मोबाईल मिळाला असता. थोडक्यात या जाहिराती आपल्याला सतत याची जाणीव करून देत असतात की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, तुम्ही कुठेतरी अपूर्ण आहात, तुम्हाला अजून अनेक गोष्टी विकत घ्यायच्यात. ही स्थिती सगळ्याच वस्तूंच्या बाबतीमध्ये असते. कुठलीही वस्तू आपण विकत घेतली की काही दिवसांनी आपल्याला ती वस्तू सुद्धा अपूर्ण वाटायला सुरुवात होते. आपण कितीही जरी ज्ञान मिळवलं तरी आपल्यापेक्षा पण जास्त ज्ञान असलेली व्यक्ती जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा आपल्याला आपलं ज्ञान कमीच वाटायला लागतं. किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही माणसं जोडली तरी सुद्धा कधीतरी आयुष्यामध्ये एकटं राहण्याची वेळ कुठल्याही व्यक्तीवर येतच असते. अशा वेळेला मग आपल्याला वाटतं की नाही, मला बहुतेक माझ्या आयुष्यामध्ये अजून माणसं जोडायला हवीत. म्हणजे आपण कितीही वस्तू विकत घेतल्या, कितीही ज्ञान मिळवलं, कितीही माणसं जोडली तरी आपल्याला ते कमीच वाटत असतं, अपूर्णच वाटत असतं. मग अशा वेळेला आपण अजून वस्तू खरेदी करायला सुरुवात करतो, त्यासाठी अजून खर्च करतो, त्यासाठी कधीकधी लोन देखील घेतो, कर्ज देखील घेतो आणि त्याच्यामुळे कधीकधी आपण आपली मनःशांती घालवून देखील बसतो. हीच गत ज्ञानाच्या बाबतीमध्ये देखील असते की आपण अजून जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा जेव्हा आपल्यासमोर एखादी आपल्यापेक्षा पण जास्त ज्ञान असलेली व्यक्ती येते तेव्हा मग आपल्याला कॉम्प्लेक्स निर्माण होतो, आपल्याला ताण यायला सुरुवात होते. किंवा जेव्हा गरज आहे तेव्हाच नेमकं माझ्याकडे कुठलीच व्यक्ती मदत द्यायला नाही आहे ही जेव्हा गोष्ट समजते तेव्हा मग आपल्याला अजून जास्त माणसं आयुष्यामध्ये असायला हवीत असं वाटायला सुरुवात होते. या सगळ्याच्यामुळे होतं असं की आपण कितीही वस्तू गोळा केल्या, कितीही माणसं जमवली, कितीही ज्ञान मिळवलं तरी आपला आनंद मात्र तेवढाच असतो. आपला आनंद वस्तूंच्या संख्येनुसार, ज्ञानानुसार किंवा माणसांच्या संख्येनुसार वाढत नाही, तो जेवढा आहे तेवढाच राहतो. यालाच म्हणतात अनावश्यक गोष्टी आयुष्यामध्ये जमा करून ठेवणं. पण जेव्हा आपण मिनिमलिझम फॉलो करायला सुरुवात करतो, म्हणजेच आवश्यक गोष्टी ठेवून अनावश्यक गोष्टी सोडून द्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचे आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक शांतता लाभणं. तुमच्या आयुष्यातली गोष्टींची गर्दी तुमच्या मनाची अस्वस्थता दर्शवत असते. तुमच्या घरात जर वस्तूंची गर्दी झालेली असेल, तुमचं अख्खं घर जर का सामानाने भरलेलं असेल तर समजून घ्यावं की तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहात, अशांत आहात. त्याचबरोबर काही जण असतात ज्यांना सगळ्या विषयातलं ज्ञान असतं, कुठलाही विषय असो त्यामध्ये त्यांना ज्ञान असतं. तुम्ही जर का एखाद्या विषयातले एक्सपर्ट असाल तर गोष्ट वेगळी की एकच विषय आहे आणि त्या विषयातलं तुम्हाला भरपूर ज्ञान आहे तर ते एक वेळ ठीक आहे. पण जर का तुम्हाला सगळ्याच विषयातलं कळतंय, तुम्हाला सगळ्याच विषयातलं ज्ञान आहे तर अशा वेळेला सुद्धा समजून घ्यावं की तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ज्ञान मिळवताय. तुम्हाला तुमची एक इमेज आहे, ती इमेज मेंटेन करायची आहे म्हणून तुम्ही ज्ञान मिळवताय. म्हणजेच तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, अशांत आहात म्हणून तुम्ही इतकं ज्ञान मिळवत बसलेले आहात. पण जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी कमी करतो, आवश्यक ते ठेवतो, अनावश्यक ते सोडून देतो, तेव्हा मानसिक शांतता मिळायला सुरुवात होते. आजूबाजूचा क्लटर जरासा कमी झाल्यामुळे गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होते, क्लॅरिटी यायला सुरुवात होते आणि त्यामुळे मानसिक शांतता मिळते. मन जे अस्वस्थ झालेलं असतं ते शांत होऊ शकतं, स्वस्थ होऊ शकतं.
त्याचबरोबर या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या जास्त असतील तेवढा त्याला वेळ देखील जास्त देणं गरजेचं असतं. पण जेव्हा आपण मिनिमलिझम फॉलो करतो, या सगळ्या गोष्टी कमी करतो, तेव्हा आपल्याला वेळेचं व्यवस्थापन देखील व्यवस्थित करता येतं. वस्तू कमी असतील तर त्या वस्तूंची साफसफाई देखील कमी करावी लागते. आयुष्यामध्ये ज्ञान जर का कमीच घ्यायचं असेल तर त्यासाठी कष्ट देखील कमी घ्यावे लागतात. इतकंच नाही तर आयुष्यामध्ये माणसं कमी असतील तर त्या जोडलेल्या माणसांची नाती मेंटेन करण्यासाठी सुद्धा कमी कष्ट लागतात. यासाठी कमी वेळ देखील द्यावा लागतो आणि त्यामुळे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मर्यादेमध्ये असतात, जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण बाळगून असतो, तेव्हा आपला वेळ देखील बऱ्यापैकी वाचतो, आपली एनर्जी देखील बऱ्यापैकी वाचते. जेव्हा आपण मिनिमलिझम फॉलो करत असतो तेव्हा आपण कुठलीही वस्तू विकत घेताना स्वतःला हा प्रश्न विचारायला शिकतो की ही वस्तू मी विकत घेण्याची गरज आहे का? खरंच मला या वस्तूची आत्ता आयुष्यामध्ये आवश्यकता आहे का, की फक्त मला ती वस्तू घ्यायची आहे म्हणून मी ती गोष्ट घेतोय? जेव्हा आपण कुठलीही खरेदी करताना स्वतःला हा प्रश्न विचारायला शिकतो तेव्हा आपले हजारो नाहीतर लाखो रुपये देखील वाचू शकतात. सो मिनिमलिझमचा हा एक अत्यंत मोठा आर्थिक फायदा तर आपल्याला होतच असतो. त्याचबरोबर आपण जेव्हा मिनिमलिझम फॉलो करायला लागतो तेव्हा या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष आपण इतर ठिकाणी देखील वळवायला सुरुवात करतो. अशा अनेक गोष्टी असतात जिथे आपण लक्ष देणं खरं तर गरजेचं असतं, पण आपण या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत असतो. पण जेव्हा आपण हे कमी करतो तेव्हा आपण योग्य ठिकाणी लक्ष द्यायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ समजा आपण वस्तू गोळा करण्यावर, उगाच सगळ्या विषयातलं ज्ञान गोळा करण्यावर, माणसं जोडण्यावर जर का आपण नको तेवढं लक्ष देत असू, नको तेवढं त्यासाठी वेळ देत असू, तर अशा वेळेला कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही आहात असं देखील होऊ शकतं. अशा वेळेला मग तुमचं लक्ष बरोबर तुमच्या कुटुंबाकडे जाऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही जी काही मोजकी माणसं जोडलेली असतात त्या मोजक्या माणसांच्या बरोबर तुम्ही व्यवस्थित वेळ घालवू शकता. तुम्ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या त्या जोडलेल्या माणसांच्या बरोबर राहू शकता. म्हणजे तुम्ही जर का मोजके मित्र जोडलेले असतील तर त्या मोजक्या मित्रांच्या बरोबर असताना तुम्ही पूर्ण मानसिकदृष्ट्या देखील त्यांच्यामध्ये राहू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही एकच विषय घेतला असेल आणि त्या एकाच विषयामधलं तुम्ही एक्सपर्ट व्हायचं असं ठरवलेलं असेल तर तुम्ही त्या एकाच विषयामध्ये तुमची पूर्ण एनर्जी देऊ शकता. सो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मर्यादित गोष्टी ठेवलेल्या असतात, आवश्यक तेवढ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची काळजीसुद्धा व्यवस्थित घेऊ शकता आणि जिथे खरंच लक्ष द्यायला हवं तिथे तुम्ही योग्य प्रकारे लक्ष देऊ शकता. हा सुद्धा मिनिमलिझम फॉलो केल्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. आता या मिनिमलिझमचाच एक नवीन प्रकार म्हणजे डिजिटल मिनिमलिझम. डिजिटल मिनिमलिझम म्हणजे काही जणांच्या घरात गोंधळ नसतो तर मोबाईलमध्ये गोंधळ असतो. काही जण असे असतात ज्यांच्या मोबाईलमध्ये अनावश्यक ॲप्स भरलेली असतात आणि त्या अनावश्यक ॲप्सची अनावश्यक नोटिफिकेशन्स भरमसाठ येत असतात. याला सुद्धा मोबाईलमधला गोंधळ असं म्हटलं जातं. अशा लोकांच्या मोबाईलमध्ये अशी देखील ॲप्स इन्स्टॉल केलेली असतात जी ॲप्स एकतर त्यांना खूप रेअर लागतात, कधीतरी ते ॲप लागतं तरी ते ॲप्स त्यांनी इन्स्टॉल करून ठेवलेलं असतं, पण त्या ॲप्सकडून येणारी नोटिफिकेशन मात्र रोज येत असतात. दर 1 तासाला देखील येत असण्याची शक्यता असते आणि त्या नोटिफिकेशनच्यामुळे देखील तुमचा गोंधळ उडू शकतो. तुमचं मन अस्वस्थ किंवा अशांत होऊ शकतं. भिरभिरल्यासारखं आपल्याला त्या नोटिफिकेशनच्यामुळे होऊ शकतं. इतकंच नाही तर काही ॲप्स अशी असतात ज्याची आपल्याला गरजच नसते, पण जेव्हा जेव्हा त्याची नोटिफिकेशन्स येतात तेव्हा तेव्हा आपल्याला असं वाटतं की बहुतेक मला या ॲपची गरज आहे आणि गरज नसताना सुद्धा आपण ती ॲप्स ओपन करून पाहत असतो. अशी अनेक ॲप्स असतात ज्याची आपल्याला गरज नसते, पण ती ॲप्सच असं भासवतात की तुम्हाला त्या ॲप्सची आवश्यकता आहे आणि म्हणून देखील आपण अशी अनेक ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवलेली असतात जी खरं म्हणलं तर आपल्याला कधीही लागत नसतात. आणि या सगळ्या गोंधळामुळेच अनेक जणांना सोशल मीडियाचं ॲडिक्शन सुद्धा होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ मी समजा माझ्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम घेतलेलं असेल, मी ते 2-3 दिवस वापरल्यानंतर जर का मी ते वापरलंच नसेल तर त्या इंस्टाग्रामच्या ॲपकडून मला नोटिफिकेशन्स सेंड करण्यात येतात जेणेकरून मी जाऊन ते इंस्टाग्रामचं ॲप ओपन करावं. म्हणजे ही सगळी ॲप्स अशा प्रकारे डिझाईन केलेली असतात की ते तुम्हाला त्याला ओपन करायला भाग पाडतात आणि त्यामुळे सुद्धा अनेकांना त्या ॲप्सचं ॲडिक्शन लागू शकतं. सोशल मीडियाचं ॲडिक्शन आजकाल अनेक जणांना असतं. त्याच्यामागचं खरं कारण हेच असतं आणि यामुळेच अनेकांना सतत मोबाईल स्क्रोल करत राहण्याची सुद्धा सवय लागते.
आता यामध्ये डिजिटल मिनिमलिझम कसं फॉलो केलं जातं, तर जी ॲप्स आवश्यक नाही आहेत ती ॲप्स अनइन्स्टॉल करायची. अनावश्यक ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवून काही होणार नाही आहे. ते तुम्हाला फक्त नोटिफिकेशन सेंड करत राहणार आहेत. त्यापैकी काही ॲप्स तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या थ्रू त्यांचं ॲप ओपन करायला सुद्धा भाग पाडू शकतात. यावर उपाय म्हणजे अनावश्यक ॲप्स अनइन्स्टॉल करणं. त्याचबरोबर नोटिफिकेशनसुद्धा कमी करणं. ज्या ॲप्सची तुम्हाला आवश्यकता नाही आहे त्या ॲप्सची नोटिफिकेशन तुम्ही बंद करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही तुमचा स्क्रीन टाईमसुद्धा मर्यादित ठेवू शकता. काही जणांना असं वाटतं की आम्ही मोबाईलवर फक्त ज्ञान मिळवत असतो, आम्ही यूट्यूबवर फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहत असतो, असं काही जण स्वतःची समजूत घालत असतात. पण त्यांच्यासाठी सुद्धा इन्फॉर्मेशन डाएट करणं गरजेचं असतं. इन्फॉर्मेशन डाएट म्हणजे माहितीचा उपवास. तुम्ही स्वतःला हे सांगायला पाहिजे की ओके, आजपासून पुढचे 2 दिवस मी इन्फॉर्मेशन डाएट करणार आहे. म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ का असेना पण मी ते नाही पाहणार. हे सुद्धा आपण डिजिटल मिनिमलिझमच्या अंतर्गत करू शकतो. गाईज, मिनिमलिझम ही खरं म्हणलं तर भारतीय संस्कृतीमध्ये नवीन गोष्ट नाही आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही गोष्ट आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. इतकंच नाही तर मिनिमलिझमला अध्यात्मामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. गौतम बुद्ध यांनी मध्यम मार्ग सांगितला, तो मिनिमलिझमच दर्शवतो. तर महावीरांनी देखील अपरिग्रहावर भर दिला, तो मिनिमलिझमच्याच उद्देशाने. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचं देखील एक फेमस वाक्य आहे की या पृथ्वीवर सगळ्यांच्या गरजा भागतील इतकं नक्की आहे, पण सगळ्यांचा लोभ भागेल इतकं नक्कीच नाही आहे. या वाक्याच्या मार्फत देखील ते मिनिमलिझमचाच संदेश देतात. अध्यात्मात बाह्य त्यागाचा संदेश वस्तूंचा द्वेष करणं असा नसून वस्तूंच्या बाबतीतली आसक्ती कमी करणं हा आहे. काही जणांचा असा गैरसमज असतो की हे मिनिमलिझम केवळ श्रीमंत लोकांसाठीच आहे. पण मिनिमलिझम हा आपल्या जीवनशैलीचा म्हणजेच लाईफस्टाईलचा एक भाग आहे. तो तुमच्याकडे किती पैसा आहे याच्याशी त्याचा संबंध नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा कितीही असो, तुम्ही तुमचं आयुष्य फक्त आवश्यक गोष्टीच बाळगून घालवू शकता. तुमची जीवनशैलीमध्ये केवळ आवश्यक गोष्टीच आहेत, अनावश्यक गोष्टी मी सोडून देणार, अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता. तर काही जणांना असं वाटतं की मिनिमलिझम म्हणजे कंटाळवाणं जीवन. पण मिनिमलिझम म्हणजे कंटाळवाणं जीवन नसून मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त अनुभव मिळवणं होय. म्हणजे काय, तर समजा माझ्याकडे भरपूर मी माणसं नाही जोडलेली, माझ्याकडे मोजकी माणसं आहेत, माझ्याकडे मोजके मित्र आहेत, पण त्या मोजक्या मित्रांबरोबर सुद्धा मी आयुष्याचा भरपूर आनंद घेतो. याला म्हणतात मिनिमलिझम. मिनिमलिझम म्हणजे बोर होणं किंवा कंटाळवाणं आयुष्य आहे, आयुष्याला काही अर्थच नाही आहे, एकदम बोरिंग आहे असं नाही. तर मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी गोष्टींमध्ये अर्थपूर्ण अनुभव गोळा करणं. आता जर का तुम्हाला सुद्धा मिनिमलिझम फॉलो करायचं असेल तर त्याची सुरुवात कुठून करायची, तर आपण त्याची सुरुवात आपल्याच घरातल्या एखाद्या कपाटापासून करू शकतो. घरातलं कुठलंही एक कपाट निवडा आणि त्या कपाटामधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढा. त्यापैकी अशा वस्तू शोधा की त्या वस्तूंना तुम्ही गेल्या कित्येक काळामध्ये हात पण नाही लावलेला किंवा गेला बराच काळ तुम्हाला त्या वस्तूंची आठवण पण नाही झालेली. यावरून आपण एक गृहीत धरू शकतो की त्या वस्तू अनावश्यक आहेत. जर एखाद्या वस्तूची बराच काळ मला आठवण पण नाही झालेली तर असं असताना ती वस्तू माझ्या आयुष्यामध्ये देखील असता कामा नाही आहे. सो आपल्याला अशा वस्तू साईडला काढायच्या ज्या वस्तू आपल्याला अनावश्यक वाटतायत, ज्या वस्तूंना आपण गेले बरेच दिवस, बरेच महिने, बरीच वर्ष हात पण नाही लावलेला किंवा त्याची आपल्याला आठवण पण नाही आलेली. इथून आपण मिनिमलिझमला सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या मोबाईलमध्ये देखील या गोष्टीचा वापर करू शकतो. मोबाईलमध्ये असलेली अनावश्यक ॲप्स डिलीट करा, अनइन्स्टॉल करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की ते आवश्यक आहे तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की ते ॲप मी शेवटचं केव्हा ओपन केलं होतं किंवा त्या ॲपच्यामुळे शेवटचं कधी मी काहीतरी काम केलं होतं, माझी कुठली तरी गरज भागवली होती. हा प्रश्न आपण स्वतःला विचारून ते ॲप आपल्यासाठी खरंच किती आवश्यक आहे याचा देखील विचार करू शकतो, याचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यानुसार आपण ती ॲप्स अनइन्स्टॉल करू शकतो.
त्याचबरोबर आपण सोशल मीडियाशिवाय देखील काही वेळ घालवू शकतो. म्हणजे आपण स्वतःला सांगू शकतो की उद्याचा अख्खा दिवस मी सोशल मीडियाशिवाय घालवणार. आपल्याला असं वाटतंय की त्या सोशल मीडियाची आपल्याला आवश्यकता आहे, सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं तुम्हाला वाटतंय, पण खरंच आहे का हे आपण एकदा चेक करूया. जर असेल तर ते समजेलच आपल्याला. त्यासाठी आपण उद्याचा अख्खा दिवस सोशल मीडियापासून लांब राहणार आहोत. आणि जर उद्याच्या अख्खा दिवसभर आपण सोशल मीडियापासून लांब राहू शकलो, त्याच्यामुळे आपला काही फार मोठं नुकसान नाही झालं, तर समजून घ्यायचं की ते आपल्यासाठी असलेलं एक अनावश्यक गोष्ट आहे. अशा वेळेला मग आपल्याला समजू शकतं की जर ती गोष्ट अनावश्यक आहे तर त्या वस्तूचं माझ्या आयुष्यामध्ये इतकं स्थान का आहे. मग ती वस्तू माझ्या आयुष्यातला फक्त वेळ वाया घालवतीये का, याचा देखील आपण विचार करू शकतो आणि त्यानुसार आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. इथून सुद्धा आपण मिनिमलिझम फॉलो करायला सुरुवात करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी कुठलीही वस्तू विकत घेताना, कुठलीही खरेदी करताना स्वतःला हा प्रश्न विचारा की ही वस्तू खरंच माझ्यासाठी आवश्यक आहे का, ही वस्तू माझ्या आयुष्यामध्ये खरंच काही कॉन्ट्रीब्यूट करणार आहे का, खरंच माझं आयुष्य इम्प्रूव्ह होण्यासाठी त्या वस्तूचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, खरंच त्या वस्तूची मला गरज आहे का. हा प्रश्न कुठलीही वस्तू खरेदी करताना स्वतःला विचारा. यामार्फत देखील तुम्ही मिनिमलिझम फॉलो करू शकता. आपण आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असतो, पण खरा प्रश्न हा नाही आहे की अजून काय मिळवायचं आहे, तर खरा प्रश्न हा आहे की आत्ता माझ्याकडे काय अनावश्यक आहे जे सोडायचं आहे. मिनिमलिझम म्हणजे गोष्टी कमी करणं नाही, तर मिनिमलिझम म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींसाठी जागा निर्माण करणं म्हणजे मिनिमलिझम. आणि जेव्हा आयुष्यातील अनावश्यक गोष्टी निघून जातात तेव्हा उरते ती शांतता, स्पष्टता आणि खरं स्वातंत्र्य. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स देखील आहे. त्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची सर्व माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. लिंकवर क्लिक करा, कोर्सची माहिती वाचा. तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे जर शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि मिनिमलिझम फॉलो करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.